नमस्कार, डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे शरीरावर गळवे होणे. त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होणे किंवा शरीरावर गाठ तयार होऊन त्यामध्ये पू होणे असे म्हटले जाते किंवा ॲब्सेस होणे असे पण म्हटले जाते. त्वचेतील श्वेतग्रंथींना किंवा केसांच्या मुळांना संसर्गजन्य सूज आल्यामुळे जे लालसर फोड येतात त्यांना गळवे म्हणतात. सामान्यतः गळवे हे उन्हाळ्यात होतात. आता याची लक्षणे काय आहेत? शरीरावर गळवे कुठेही होतात, परंतु चेहऱ्यावर, पापण्यावर, मानेवर, मानेच्या खाली, पाठीवर, नंतर कुल्ल्यावर जास्त प्रमाणात होतात. डोळे आणि नाकाभोवती गळवे धोकादायक असतात, कारण तेथून जंतूचा संसर्ग मेंदूपर्यंत जाऊ शकतो. सुरुवातीला त्वचेवर एक बारीकसा फोड येतो, तो फार दुखतो. नंतर फोड हळूहळू मोठा होऊन मधोमध फुटतो आणि त्यातून पू बाहेर पडतो. फोड त्वचेखाली पिवळसर दिसतो, त्याला खूप खाज येते. गळवे एक किंवा एकाच वेळेस अनेक असतात किंवा एक नंतर एक येतात. सूज जवळपासच्या भागात पसरू शकते. फोडाला अनेक ठिकाणी तोंड फुटू शकते. गळवे असली की तापही येतो. कारणे काय आहेत? श्वेतग्रंथी आणि केसांच्या मुळामध्ये स्टेफिलोकोकस नावाचा जंतू संसर्ग झाला तर गळवे होतात. हा संसर्ग एकामुळे दुसऱ्याला होतो. हे जीवाणू आपल्या त्वचेवर कायम असतात, परंतु गळवे होण्याचे मुख्य कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे शरीरामध्ये आणि रक्तामध्ये विषारी आणि टाकाऊ पदार्थ साठतात. त्यामुळे त्यातून गळवे होतात. अशक्तपणा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर गळवे होतात. आता यावर उपचार काय आहेत? गळव्यावर उपचार करताना शरीर शुद्ध असणे आवश्यक आहे. सुरुवातीला 3 दिवस उपवास करावा. फक्त ताज्या फळांचा रस घ्यावा. उपवासामध्ये पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्याचा इनिमा घ्यावा. फलाहार घेऊन लंघन केल्यानंतर नेहमीचा संतुलित आहार सुरू करावा. आहारामध्ये धान्य, कच्च्या कोशिंबीर आणि ताजी फळे असावी. गरजेप्रमाणे 3 दिवसाचा उपवास काही दिवसांनी पुन्हा करावा. बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ होत नसेल तर त्याच्यावर उपचार करावा. चहा, कॉफी, मिठाई, केक, पेस्ट्री, चॉकलेट, पांढरा पाव, मसालेदार पदार्थ, लोणची खाऊ नयेत. आता याला घरगुती उपचार काय? गळव्यासाठी लसूण आणि कांदा अतिशय महत्वाचा आहे. गळवे पिकण्यासाठी लसूण आणि कांदा याचा रस लावा. दोन्ही सम प्रमाणामध्ये घ्या म्हणजे चांगला गुण येतो. कारले सुद्धा गळव्यावर गुणकारी आहे. कारल्याचा रस 1 कप आणि त्यामध्ये लिंबाचा रस 1 चमचा टाकून रोज सकाळी उपाशीपोटी हा रस घ्यावा. हा रस एक घोट सावकाश घ्यावा, एकदम पिऊ नये. गळव्यावर विड्याचे पान गरम करून लावावे. गळू पिकल्यावर विड्याच्या पानाला एरण तेल लावून गळवावर चिटकावे. काही तासानंतर पान बदलत राहावे. गळू लवकर फुटतो. पान रात्री लावून सकाळी काढले तरी चालते. जिरे हे गळवावर उपयुक्त आहे. काळे जिरे पाण्यात वाटून त्याचा लेप करून गळवावर लावावा. हळदीचे चूर्ण गळव्यावर गुणकारी आहे. फोड लहान असेल तर हळकुंड जाळून त्याची राख पाण्यात मिसळून त्याचा लेप करून लावावा. गळू पिकून लवकर फुटतो. गळू गरम पाण्याच्या घडीने सुद्धा 3-4 वेळा शेकावे, ते लवकर पिकतो. आता इतर उपायामध्ये रोज सकाळी अंग कोरड्या टॉवेलने चोळून काढावे. थंड पाण्याचे स्पंजिंग करावे. श्वसनाचे व्यायाम करावे. मोकळ्या हवेमध्ये व्यायाम करावा आणि तब्येत चांगली ठेवण्याचा प्रयत्न करावा. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.